नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने एका खासगी कॅमिओ कंपनीला ट्रक पार्किंगसाठी राखीव असलेला भूखंड दिला। हा भूखंड एमआयडीसीला वापस घेण्यासाठी आदेश दिला जाणार का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सभागृहात प्रश्न। तर लोकाभिमुख सेवांसाठी प्रशासन आणि माध्यमांचा समन्वय आवश्यक, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचं पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एमआयडीसीने एका खासगी कॅमिओ कंपनीला ट्रक पार्किंगसाठी राखीव असलेला भूखंड दिला। कॅमिओ ही कंपनी राज्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याच्या नातेवाईकाची असून हा भूखंड एमआयडीसीला वापस घेण्यासाठी आदेश दिला जाणार का, अशी मागणी आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात केली आहे। सभापती महोदय, हा पार्किंगचा विषय सगळ्याच एमआयडीसीचा महत्त्वाचा आहे। संभाजीनगरात शेंद्रा औद्योगिक वसाहत आहे, पार्किंगचा प्लॉट होता, एमआयडीसीने एका खाजगी कंपनीला दिला। मंत्री महोदय, मंत्री महोदय, एमआयडीसीनं एका खाजगी कंपनीला प्लॉट देऊन टाकला पार्किंगचा, पार्किंगची गरज नाही म्हणून। हा प्लॉट वापस घेणार का? कारण कॅमिओ कंपनी एका मंत्र्याच्या नातेवाईकाची आहे। आज हा प्रश्न आहे आपल्या मार्फत। संभाजीनगर जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत पैठण येथे असलेल्या संतपीठास निधी कधी वितरित करणार? फक्त निधी उपलब्ध करून देऊन चालणार नाही, सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी पावले उचलणार का, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात उपस्थित केलाय। पैठण येथील संतपीठ हा विषय तसा अतिशय महत्त्वाचा आणि जुना। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 1995ला ज्यावेळेस युतीचं सरकार आलं तेव्हा ही संकल्पना मांडलेली होती आणि आज या ठिकाणी शासनाने निर्णय 1994 साली घेतलेला आहे। तिथे जागा पण आहे। मधल्या काळामध्ये विद्यापीठ होणं तसं करणं अतिशय अवघड काम आहे म्हणून संतपीठ करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे आणि हा विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत चालत असतो आणि हा विभाग सुरू झाला। दादा, मी पण डिप्लोमा केला, तिथनं एक डिप्लोमा अभ्यासक्रम पूर्ण केला, पण अतिशय सगळं संत साहित्याचं शिक्षण इथं दिलं जातं। मग गाथेचं दिलं जातं, भागवताचं दिलं जातं, ज्ञानेश्वरीचं दिलं जातं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षण देत असताना इथे काही स्टाफ आवश्यक आहे, प्राध्यापकांची आवश्यकता आहे, शिक्षकांची आवश्यकता आहे, परंतु विद्यापीठ जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या अंतर्गत हे संतपीठ चालत असताना याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष सरकारचं झालेलं आहे। मला चांगलं आठवतं, उदयजी सामंत यांच्याकडे या खात्याचा कारभार होता, तिथे काही नव्हतं आणि काही नसताना सातत्यानं पाठपुरावा केला आणि उदयजी पण सातत्यानं त्याच्यासाठी आले आणि हे मानलं पाहिजे की त्यांनीच तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि उदयजी सामंत यांनी पुढाकार घेऊन हे संतपीठ सुरू केलं। त्याच्यासाठी सुरुवातीचा काय खर्च आहे ते प्रोव्हिजन सुद्धा त्यावेळेस केलं गेलं, परंतु त्यानंतर या विभागाकडे लक्ष दिलं गेलेलं नाही। संतपीठ अतिशय महत्वाचं आहे। पैठण दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी एक 23 कोटी रुपयाची सध्या आवश्यकता आहे फक्त, आणि 23 कोटी रुपये जर असले तर मला असं वाटतं बऱ्याच गोष्टी सुरळीत होऊ शकतील, कारण
मराठवाडा विद्यापीठावर जास्त भार टाकता येणार नाही. त्यांच्या बजेटमध्ये याच्यासाठी सरकार कोणती मदत करत नाही आणि म्हणून मी या सूचनेच्या मार्फत हा निधी या संत पीठासाठी कधी वितरित करणार आणि कधी वितरित करून नुसता हा निधी करून होणार नाही, तर पुढे सुद्धा संत पीठाचं पूर्णपणे विकसित झालं पाहिजे. वेगवेगळ्या तिथं अभ्यासक्रम सुरू झाले पाहिजे, तिथं हॉस्टेल आहे, सगळ्या गोष्टी दादा तिथं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि म्हणून याच्यासाठी जो आवश्यक निधी आहे तो सरकारने लवकरात लवकर जो वितरित करावा अशा प्रकारची मागणी या सूचनेच्या मार्फत मी करतो. आणि सरकार या सगळ्या संतपीठाच्या सोयी सुविधा त्याचप्रमाणे हा निधी कधी वितरित करणार आणि सोयी सुविधा पूर्ण संतपीठ हे पूर्णपीठ झालं पाहिजे, याच्यासाठी सरकार कधी पावलं उचलणार की या संतपीठाकडे दुर्लक्ष करणार, हा माझा प्रश्न आहे. लोकाभिमुख सेवांसाठी प्रसार माध्यमे आणि प्रशासन यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असं प्रतिपादन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत केलंय. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात माहिती जनसंपर्क महासंचालनाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, छत्रपती संभाजीनगर विभागाचे अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधव सावरगावे, महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग प्रमुख डॉक्टर रेखा शेळके, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, प्रमुख मार्गदर्शक दीपक रंगारी, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे शेळके, प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांची उपस्थिती होती. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचं आयोजन नियोजन सभागृहात झालं. प्रथम मान्यवरांच्या हस्ते आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी तर सूत्रसंचालन डॉक्टर प्रभू गोरे यांनी केलं. या कार्यशाळेत अधिस्वीकृती नियमावली, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी या विषयांवरती जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि पत्रकारिता या विषयावरती जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे शरद दिवेकर, तर वृत्त संकलन संपादनात शुद्ध लेखनाचं महत्त्व या विषयावरती प्राध्यापक दीपक रंगारी परभणी यांनी मार्गदर्शन केलं. चित्तेगाव येथे गावाजवळ रस्त्याचं काम करत असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला पोकलेनचा धक्का लागून फुटल्यामुळे रस्त्यावरती पाण्याचे उंच फवारे उडून लाखो लिटर पाणी वाया गेलं. दुरुस्तीचं काम सायंकाळपर्यंत सुरूच होतं, यामुळे पुन्हा शहराला निर्जळीचा सामना करावा लागणार आहे. चितेगाव येथे गावाजवळ सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून रस्त्याचं काम सुरू आहे. बुधवारी पोकलेनमार्फत रस्त्याचं काम सुरू असताना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला पोकलेनचा धक्का लागून फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचे उंच फवारे उडून रस्त्यावरती पाणी वाहू लागलं. अचानक रस्त्यावरती पाण्याचे फवारे उडत असल्याने बघ्यांची गर्दी जमली होती, तर यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं. नवीन 100 MLD योजनेचे पंपसुद्धा बंद करण्यात आले असल्याने शहरातील जुन्या भागातील सर्व पाणी पुरवठा बंद पडला होता. यामुळे जुन्या भागात निर्जळीचा सामना नागरिकांना करावा लागला. शहरातील सिडको हडको परिसरात असलेल्या एक्सप्रेस जलवाहिनी बंद आहेत, कारण 700 मिलीमीटर जलवाहिनीने एक्सप्रेस तसेच सिडको हडको किंवा शहर कुठेही पुरवठा केला तरी फायदा होणार नाही. त्यामुळे त्यावरील छोटी मोठी लिकेज देखील दुरुस्त करण्यात येत आहे. तर 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सायंकाळ अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज.
तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी. BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत. BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय. भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही. मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग. BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय. MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत. शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था. NEP 2020 ची अंमलबजावणी. MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा. स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेस सह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34. तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा. शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय. एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन. मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक. विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला, सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813. कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे बघ्याडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दादा. माझं कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय.
आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री कृष्णेश्वर मंदिर व लेणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी बुधवारी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत मंदिर परिसरातील अतिक्रमण यासह अन्य विषयांवरती चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या बैठकीत तहसीलदार स्वरूप कंकाळ, नायब तहसीलदार संतोष पांढरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप कोलते, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, श्री कृष्णेश्वर देवस्थान समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष कुणाल उर्फ विकी लांडगे, उपाध्यक्ष योगेश टोपरे तसेच वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोमीन हुमेरा आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत मंदिर परिसरातील अतिक्रमण, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रस्ते व परिसर स्वच्छता मोहीम, वाहतूक नियोजन, दर्शन रांगा यांचं व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली. भाविकांची संख्या 5 ते 10 लाखांपर्यंत होऊ शकते. या पार्श्वभूमीवरती परिसरातील मूलभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यावरती भर देण्यात आला. पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहे, विश्रांतीगृहे तसेच तात्पुरत्या निवासासाठी राहुट्यांची व्यवस्था आणि त्यासाठी शासकीय वा खाजगी जागेचा वापर करता येईल का याबाबत संबंधित विभागांना आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान नाशिक येथे होणाऱ्या 2027 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ मंदिर परिसरातील अतिक्रमण लवकरात लवकर हटवण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. वाहतूक नियंत्रण, दर्शन रांगा नियोजन तसेच मंदिरासाठी आवश्यक असलेला इतर विकास कामांचा प्रारूप आराखडा तातडीने तयार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी बैठकीत दिले. सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून लवकरात लवकर कृती आराखडा तयार करून निर्धारित करावा अशा सूचना यावेळी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. आज आपण खुलताबाद तहसील कार्यालयामध्ये आगामी नाशिक येथे होत असलेला कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवरती वेरूळ कृष्णेश्वर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या
दर्शनाचा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था या संदर्भामध्ये सर्व कार्यालय प्रमुखांची या ठिकाणी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये येणारे भाविक जे आहेत ते साधारणतः 8 ते 10 लाख भाविक येतील अशा अपेक्षा आहे. त्या अनुषंगानं मंदिर प्रशासनाने त्यांच्या परिसरामध्ये जे काही अतिक्रमणं आहेत ती काढून टाकणं, त्यासोबत येणाऱ्या भाविकांच्या दर्शन रांगेची व्यवस्था करणं, आरोग्य विभागाने त्यांच्या येणाऱ्या भाविकांसाठीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपलब्ध औषध साठा, त्याचसोबत मनुष्यबळ, विविध प्रकारचे मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता, तसेच MSCP असेल, BNC असेल, या प्रत्येक विभागाची काय काय कर्तव्य आहेत या संदर्भामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या यात्रा महोत्सव SOP प्रमाणे आराखडा आणि नियोजन तयार करायच्या सूचना प्रत्येक विभागाला आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. या अनुषंगानं आजची ही बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. हा मोहीम केव्हापासून सुरू होणार आहे असं काही? आता आम्ही सुरुवातच केलेली आहे. आता ह्या पुढच्या 10 दिवसामध्ये प्रत्येक विभागाने त्यांचा आराखडा तयार करायचा आहे. त्या अनुषंगानं नवीन जी काही कामं त्यांना घ्यायची आहेत त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विभागांचे अंदाजपत्रकं तयार करणं, त्यांची प्रशासकीय मान्यता घेणं ही प्रक्रिया आता आम्ही सुरू केलेली आहे. बरं सर, मंदिर परिसरात जे अतिक्रमणधारक आहेत त्यांना काय आवाहन करणार? ते सुद्धा अतिक्रमणं आम्ही या ठिकाणी काढणार आहोत. त्यांनी माझी या अनुषंगानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठल्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी मंदिर परिसर हा पूर्णतः रिकामा केला जाईल. त्यावरती आवश्यक असलेले सगळे अतिक्रमण हे काढण्यात येतील. छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रात बांधकाम परवानगी घेऊनच विकास कामे करावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांची फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होणार नाही व भविष्यात होणारी सीमांकन रेषेतील अनधिकृत तसेच अतिक्रमित बांधकामे टाळता येतील या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी तत्परतेने सीमांकन करून याबाबतचा अहवाल विहित कालमर्यादेमध्ये सादर करावा असे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात छत्रपती संभाजीनगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील रस्ते सीमांकनाच्या अनुषंगाने सर्व प्रमुख यंत्रणांकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त पापळकर यांनी आढावा घेतलाय. यावेळी बैठकीला सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनियार, सहआयुक्त देविदास टेकाळे, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, सहमहानगर नियोजनकार रवींद्र जायभाय, तहसीलदार सुनंदा पारवे, मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाचे उपरचनाकार कृष्णा जाधव, सिडकोचे प्रशासकीय BM गायकवाड उपस्थित होते. वाळूज प्रकल्पातील विकास केंद्र, जमीन संपादन, वाळूज प्रकल्पात तसेच सिडको झालर क्षेत्रात पुरवण्यात येत असलेल्या नागरी सोयीसुविधा, त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क व कार्यालयात मनुष्यबळ व नागरी सोयीसुविधांचं हस्तांतरण, जमासेवा सुविधा विकास शुल्क व विकास शुल्क यांचं हस्तांतरण, मंजूर नामंजूर विकास परवानगीचा व मंजूर विकास योजना तसेच खरेदी सूचना, फेरबदल, संपादित क्षेत्र, न्यायालयीन प्रकरणे, DP व EP नकाशे संबंधींचा अभिलेखांचं हस्तांतरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील क्षेत्रालगतचा नागरी विभाग, फेज 2 मधील जमिनींमध्ये अनुय्यय वापर व विकास परवानगी, निविदा प्रक्रिया झालेले व त्या अनुषंगाने प्रगतीपथावर असलेले बांधकाम प्रकल्प याबाबत आज विभागीय आयुक्त पापळकर यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित यंत्रणाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसरात पर्यटकांच्या नजरेसमोर अचानक बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. लेणीच्या पायथ्यालगतच हा बिबट्या दिसून आल्याने पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही पर्यटकांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केलाय. डोंगरातून अचानक एक बिबट्या पर्यटकांच्या नजरेसमोर येतो आणि अचानक भीतीचा थरकाप उडतो. हे कोणत्या चित्रपटाचं कथानक नाहीये, तर अजिंठा लेणी परिसरातील पायथ्याजवळ घडलेले खरे दृश्य आहेत. काही पर्यटकांनी तो क्षण मोबाईलमध्ये कैद केलाय व हाच व्हिडिओ ADN न्यूजच्या हाती लागलाय. वन विभाग आणि पर्यटन प्रशासनावरती आता प्रश्न निर्माण झालाय. पर्यटकांकडे एवढ्या जवळ बिबट्यांचं येणं म्हणजे असुरक्षित असल्याची बाब समोर येत आहे. तर छत्रपती संभाजीनगरचे वाईल्ड लाईफ वॉर्डन डॉक्टर किशोर पाठक यांनी स्पष्ट केलंय की अजिंठा परिसरात जंगली बिबट्यांची उपस्थिती ही काही नवीन नाहीये. हे जंगल जैवविविधतेने परिपूर्ण आहे आणि येथे बिबटे, हरणे, नीलगाय इत्यादी प्राणी सहजपणे आढळतात. अशा प्राण्यांचं तिथे येणं ही एक नैसर्गिक घटना आहे. जून 2011 मध्ये सुद्धा इथे बिबट्या रात्री तिकीट काउंटर परिसरात दिसला होता. CCTV मध्ये तो कैदही झाला होता आणि किमान 1.5 मिनिटं तो परिसरात फिरताना दिसला, पण त्याने कुठलाच हल्ला केला नाही.
त्यावेळी वन विभागाने स्पष्ट केलंय की अजंठा आसपासचं जंगल हे बिबट्याचं नैसर्गिक अधिवासाचा भाग आहे आणि ते रात्री शिकारासाठी या परिसरात येतात. या घटनेमुळे अजिंठा लेणी परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. वन विभाग आणि पर्यटन प्रशासनाकडून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरत आहे. अजिंठा लेणी परिसरामध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशातच महिला आणि लहान मुलेही या परिसरात असतात. यामुळे एवढ्या जवळ बिबट्या आल्याने बिबट्याच्या हल्ल्याची भीती आता वाढली आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत MIDCने एका खासगी कॅमिओ कंपनीला ट्रक पार्किंगसाठी राखीव असलेला भूखंड दिला. हा भूखंड MIDCला वापस घेण्यासाठी आदेश दिला जाणार का? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधान परिषद सभागृहात प्रश्न. तर लोकाभिमुख सेवांसाठी प्रशासन आणि माध्यमांचा समन्वय आवश्यक, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचं पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.